तर आज मी तुम्हाला वॉशिंग मशीनचा रिव्ह्यू देणार आहे, कशी आहे काय आहे तर. पण त्याआधी किचन कट्टा जे आहे ते आवरायचा राहिला होता, कारण की हे कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला काम पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. बाकी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कामं सुद्धा इतकी फास्ट फॉरवर्ड मध्ये झाली असते तर किती बरं झालं असतं नाही का. तितक्या दुपारच्या वेळेला माझे पाखरं सुद्धा शाळेतून घरी आली होती आणि आले की त्यांना राजवीकडे जायचं असतं. आता मशीनबद्दलचं माझं छोटंसं कन्फ्युजन ते म्हणजे की डिटर्जंट पावडर मशीनचं वापरायचं की लिक्विड वापरायचं, हे तुम्ही मला थोडंसं सजेस्ट करा. दोन्ही पण आहे माझ्याकडे. तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मशीनचं जे स्टँड आहे त्याची हाईट एकदम कमी केलेली आहे, अगदी अर्ध्या फुटावरती केली. बाकी IFBची ही 8 kgची वॉशिंग मशीन आहे आणि 4 वर्षाची मशीन वॉरंटी आहे, 10 वर्षाची मोटर वॉरंटी आहे आणि 10 वर्षाचा स्पिरिट सपोर्ट आहे. सगळ्यात आधी सांगते हे जेन्युइन रिव्ह्यू देते मी तुम्हाला, हे काय प्रमोशन वगैरे नाही. वायफाय कनेक्ट आहे, आपण मोबाईलवरती ऍप घेऊन सुद्धा याला हँडल करू शकतो. बाकी कपड्याच्या क्लिनिंग बाबतीत मला खूप जास्त आवडली ही. त्यानंतर आता माझं आवरून झालेलं आहे सगळं काम हे. आणि आजचा हळदी कुंकवाचं लुक हे असं काय आहे, ही साडी जी आहे एवढी चोपून बसत नाही, खालच्या मिऱ्या छान येतात पण पदर घ्यायचा ते व्यवस्थित येत नाही. ब्लाऊज मुळे मला खूप जास्त आवडते ही साडी. मॉल मध्ये अगदी 500 रुपयामध्ये घेतलेली आहे. पहिल्या घरी हळदी कुंकवाला गेलो, दुसऱ्या ठिकाणी आमच्या ननंदबाईच्या इथे होते, तिथे गेलो, तिथे एक पाहुणे आल्या होत्या, त्यांना घेऊन परत घरी आलो. आता आणखीन 1-2 घरं राहिले होते, त्याच्यामुळे राजवीला मामापाशीच ठेवलं आणि पुढचे 2 घरं जे आहेत ते करण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. तिथे गेलो आणि तिथून प्रक्षिताची बेस्ट फ्रेंड करिश्का तिच्या इथे सुद्धा होतं. प्रक्षिता किती वेळची तिथेच खेळत बसली होती, ते केलं आणि तिथून मग घरी आलो. चला असा संपला आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.